नाशिक शहराला हादरवून सोडणाऱ्या सुटकेसमधील महिलेच्या मृतदेह प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून अवघ्या 72 तासात पोलिसांनी या थरारक हत्याकांडाचा छडा लावत आरोपीला कर्नाटकमधून अटक केली आहे. प्रेमसंबंध, संशय आणि त्यातून घडलेला निघृण खून या प्रकरणामागील धक्कादायक सत्य आता समोर आलं आहे. पंचवटी परिसरातील तपोवन भागातील केवडीबन या निर्जन ठिकाणी काही दिवसांपूर्वी एका बेवारस सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. सुटकेस उघडता समोर आलेले दृश्य अंगावर काटा आणणार होता. या घटनेने संपूर्ण नाशिक शहरात एकच खळबळ उडाली होती. मृतदेहाची ओळख पटवणं आणि आरोपीपर्यंत पोहोचणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र आडगाव आणि उपनगर पोलिसांनी तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि विविध धागेदोरे यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत या गुन्ह्याचा छडा लावला. तपासादरम्यान मृत महिलेची ओळख सुनीता विश्वकर्मा अशी पटली आहे. पोलीस तपासात उघड झालं की सुनीता विश्वकर्मा यांचा यापूर्वी डिव्होर्स झाला होता. त्यानंतर त्या आरोपी गोपीनाथ रवींद्र गोसावी वय वर्ष 33 राहणार उपनगर नाशिक याच्यासोबत काही काळापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होत्या. सुरुवातीला दोघांचे संबंध सुरळीत होते. मात्र कालांतराने आरोपीच्या मनात महिलेच्या चारित्र्याबाबत संशय निर्माण झाला. हा संशय इतका वाढला की त्याचं रूप अखेर रागात आणि रागाचं रूप एका भीषण गुन्ह्यात बदललं. रागाच्या भरात आरोपीने सुनीता विश्वकर्मा यांचा गळा आवळून खून केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपीने आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. त्याने मृतदेह एका सुटकेसमध्ये कोंबून तपोवनमधील केवडीबन परिसरात फेकून दिला आणि तेथून थेट कर्नाटकातील मंगळूर येथे पलायन केलं. मात्र पोलिसांनी त्याचा माग काढत विशेष पथकाच्या मदतीने मंगळूर येथून त्याला ताब्यात घेतला. अवघ्या 72 तासात या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं असून आरोपीला गजाआड करण्यात आला. या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपीची पत्नी सध्या गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे. एका बाजूला नव्या जीवाच्या आगमनाची चाहूल आणि दुसऱ्या बाजूला संशयातून घडलेला हा निघृण खून या घटनेने अनेकांना हादरवून सोडलं आहे. प्रेमाच्या नात्यात विश्वास असतो, पण जेव्हा त्या नात्यात संशय घर करतो तेव्हा त्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात याचं हे हृदयद्रावक उदाहरण आहे. दिनांक 16 जून 2026 मंगळवारी नाशिक शहर येथील आडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केवडीबन म्हसोबा मंदिरासमोरील झुडपामध्ये, रस्त्याच्या कडेला झुडपामध्ये एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. डायल 112 वरून पोलिसांना ही माहिती समजली. तात्काळ घटनास्थळी जाऊन तेथे फॉरेन्सिक व्हॅन सुद्धा बोलवली गेली. त्यानंतर घटनास्थळावरून पुरावे जमा करण्यात आले आणि त्याचा शोध घेताना असं लक्षात आलं की उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गोपीनाथ रवींद्र गोसावी याने त्याच्याबरोबर राहत असलेली, त्याच्याशी संबंध असलेली सुनीता विश्वकर्मा या महिलेचा खून केलेला आहे आणि खून करून त्यानेच ही बॉडी बॅगमध्ये टाकून ती आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत टाकून दिली अशी माहिती उपनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार जयंत शिरसाट यांना मिळाली. त्यानंतर उपनगर पोलीस स्टेशन आणि आडगाव पोलीस स्टेशन यांचं एक पथक आरोपीच्या मागावर होतं. आरोपीचा माग काढताना ते गोवा, कर्नाटक इथपर्यंत गेले आणि मंगलोर येथून त्या आरोपीला ताब्यात घेतलं. त्याचं ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला आडगाव पोलीस स्टेशन येथे आणलं. आरोपीने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अनैतिक संबंधावरून जी वादावादी झाली त्यातून आरोपीने शनिवारी 13 जूनला संध्याकाळी त्या महिलेचा खून केला आणि त्यानंतर 14 जूनला दुपारी ती बॉडी त्या काळ्या रंगाच्या बॅगमध्ये टाकून त्या रस्त्याच्या कडेला त्याने टाकून दिली. ज्या व्यक्तीवर सर्वाधिक विश्वास ठेवला त्याच व्यक्तीच्या हातून सुनीता विश्वकर्मा यांचा दुर्दैवी अंत झाला. सुटकेसमध्ये सापडलेल्या या मृतदेहामागचे सत्य आता समोर आलं असलं तरी एका जीवाची झालेली हानी कधीच भरून निघू शकणार नाही. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र ही घटना प्रत्येकाला एकच प्रश्न विचारायला भाग पाडते. संशय खरोखरच इतका मोठा असतो का की तो एखाद्याचा जीव घेण्याइतका माणसाला अंध बनवतो? माझं गाव वृत्त संकलन विभाग, नाशिक.